आकाश प्लीज प्लीज आकाश प्लीज मी हात जोडते. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या. मला काय हवं ते बोला पण प्लीज प्लीज. आपण आपल्या बनीला वाचवूयात ना आकाश. प्लीज प्लीज माझं एकदा ऐका प्लीज. हिम्मत बघा या बाईची. आपला बनी म्हणे. ए बाई, तुझ्या पोराचा आणि आमचा काही संबंध नाही आता, लक्षात ठेव. आकाश तुझा फोन वाजतो. बनी 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 कुठे आहेस तू बनी? आई मला माहित नाही खूप अंधार आहे. आई बाबाला घेऊन ये ना. बाबा ये ना, मला खूप भीती वाटते. बाबा माझं दुखतंय. बघितलं, बनी जर परत पाहिजे असेल तर मी सांगेन तिकडे 5 करोड कॅश घेऊन पोहोच. आणि जर पैसे घेऊन नाही पोहोचलास तर तुझा बनी तुला परत मिळणार नाही. बाबा प्लीज मला वाचव. बाबा आई ये ना, मला वाचवा. बघितलं ना तुम्ही बघितलं ना, त्यानेच केलंय सगळं आकाश. आपल्या बनीला वाचवत आकाश. आपल्या बनीला तो शार्दूल घेऊन गेला. मी तुम्हाला म्हणत होते ना प्लीज आपल्या बनीला वाचव. तो माणूस चांगला नाही आकाश. तो माणूस खरंच चांगला नीच माणूस आहे तो. प्लीज प्लीज आपण बोलायचं जाऊया आकाश. मी हात जोडते प्लीज. चला प्लीज. नाही पण आम्ही का जायचं? एवढं सगळं ऐकल्यावर आम्ही तुला 5 करोडची मदत का करायची? तुझं तू बघून घे, कळलं का? हो नाही प्रश्नच नाही. मला तर हेही सगळं खोटं वाटतंय. लकीचा चेहरा दिसला तिथे नाही ना? मग ही सगळी तिचीच माणसं नसतील कशावरून? आता तर माझा या लोकांवर काडी इतकाही विश्वास राहिला नाहीये. नाही आई मी ते असं का करेन तुम्ही सांगा मला. स्वतःलाच विचार म्हणजे कळेल तुला. आकाश आकाश मी तुम्हाला परत कधीच काही नाही मागणार. मी खरं सांगते. प्लीज बनीला वाचूयात आकाश प्लीज. मला पैसे नको आहेत. मला पैसे नको आहेत. मला फक्त मदत हवी आहे तुमच्या आकाश. प्लीज आपण पोलिसांकडे जाऊयात. आपण आपल्या बनीला वाचूयात प्लीज. आकाश, तिच्या कुठल्याही बोलण्याला बळी पडू नकोस. आई असं काय करताय तुम्ही? स्वतः बघितलं ना. हो बघतोय ना. एवढे दिवस झाले आम्ही सगळं बघतोय, पण तरी सुद्धा आमच्या डोळ्यात धूळ फेकलीस असता तू. आकाश प्लीज चला. आकाश प्लीज प्लीज चला. आकाश प्लीज. आकाश प्लीज 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 आकाश. आकाश ऐकू नको तिचा. आकाश आकाश अरे ऐक ना. आकाश आकाश वसुंधरा थांब. अजिबात आकाश जवळ जायचं नसतं. आकाश आकाश काय करतोस तू? हा हे अरे पैसे. अरे आकाश, अरे ते बिझनेसचा पैसा आहे तो. त्या बनीचा आणि आपलं काही देणं घेणं नाही आता. त्याच्यासाठी एवढे पैसे कशाला नेतोस तू? आकाश अरे काही कारण नाहीये तू त्याच्यासाठी कुठे जायची. तू काय तिच्या मागे मग नको ऐकूस. कशावरून ती खरं सांगे. मला तर वाटतं तो प्लॅनच होता त्याचा. ऐकतोयस का तू? त्यांचं पितळ उघडं पडलं म्हणून ते आपल्याकडनं असे पैसा हडपतायत. अशा 5 कोटी असतात किंवा कोणाच्या घरात ठेवलेले थप्प्या लावून. नाहीयेत आपल्याकडे एवढे पैसे. बघतील ना त्यांचं ते. काय
नाही करणार आहोत आपण, काही नाही करू शकत आपण. जाऊ दे तिला. दागिने आकाश, अरे नको दागिने काय सगळं घरदार लुटवणार आहेस का त्याच्यावर? हा घरदार लुटणार आहेस? अरे ते स्त्रीधन आहे रे आकाश, नको ना त्याच्यासाठी. आता कुणी नाही आहे तो आपला, कशाला घेऊन चाललायस? ऐक ना, अरे ऐक ना आकाश. बाबा बाबा प्लीज माझं ऐकून घ्या बाबा. मी खरंच सांगते, मला कधीच कोणाला फसवायचं नव्हतं बाबा. तो शार्दूल आहे ना, तो नीच माणूस आहे बाबा. त्याने स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा खूप त्रास दिला. मी खरं सांगते बाबा. मी फक्त त्याच्यापासून वाचून राहण्याचा प्रयत्न करत होते, अजून काहीच नाही बाबा. त्यानेच सगळं घडवून. काय मिळालं तुला वसुंधरा? आमच्या प्रेमात असं काय कमी राहिलं? काही नाही बाबा, प्लीज असं नका म्हणू. वहिनी मी खरं सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. का विश्वास ठेवायचा? का तू इतकं सगळं खोटं बोलल्यानंतर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा? आणि वसुंधरा, फक्त तुझ्यावरच नाही, कदाचित यानंतर कोणावरही कधी विश्वास ठेवताना ना आम्ही 100 वेळा विचार करू. आकाश, आकाश ऐक ना, नको ना जाऊ. पैसे घेऊ. पैसे नकोय ना हो. आणि शार्दूलकडेच मी तुम्हाला सांगते ना, तोच घेऊन गेलाय त्याला. तुम्ही एकदा त्याच्याशी बोला, तो घाबरेल आणि तो आणून देईल बनीला इथे. आकाशराव प्लीज माझं ऐका. ए गप्पा बैस. तुझा तो शार्दूल का लकी तुझा नवरा, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही? हे पैसे हडपणार आहात तुम्ही. हे नाटक आहे ती तुमची. नाही आई प्लीज असं नका बोलू. माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे हो. खोटं, सगळं खोटं. आकाश खबरदार कुठे केलं असतं. हे खोटारडे लोक त्यांचं ते बघून घेतील. असं नका बोलू. मी माझ्या मुलाच्या जीवाशी का खेळेल सांगा तुम्ही मला. आमच्या भावनांशी खेळलीस ना तशीच. तू माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंयस वसुंधरा. आता तू आणि तुझा लेक दोघेही जा खड्ड्यात, मरा स्वतःच्या कर्माने. अरे गप बसा. बस झालं तर एक अक्षरही ऐकणार नाही मी कोणाचंही. अरे पण ही खोटारडी. मान्य आहे मला मान्य आहे की आजपर्यंत या जे काही बोललात ते सगळं खोटं. पण हे जर खोटं नसेल तर 1% जरी या जे बोलतात ते खरं असेल तर याचा अर्थ बनीचा जीव खरंच धोक्यात आहे. काही तो रडत रडत मला हाक मारत होता त्याच्या बाबाला. त्याला वाटतं की मी त्याला वाचवू शकेन. फक्त त्याचा विश्वास आहे माझ्यावर. आणि हे ऐकल्यावर मीच काय जगातला कुठलाही बाप दुर्लक्ष नाही करू शकणार. पण तेही या लोकांनी बनीला पडवलेलं असेल तर? आयुष्यात ना अशी एक वेळ येते जेव्हा आपल्याला जे योग्य वाटतं ना तेवढं आणि तेच करा. मग समोरचा कसा वागला याचा विचार नाही करायचा. आणि जर फसवणूक व्हायचीच असेल तर ती तशी होतेच आहे. पण उद्या जर परीला काही झालं ना तर मी कधीच सुखाने जगू शकणार नाही. मी जे काही करतोय ते फक्त आणि फक्त बनीसाठी. शपथ वगैरे घालायचा विचारही करू नकोस.
मी बनीला वाचवायला चाललोय आणि खबरदार जर मला कोणी अडवलं तर. मला माझं कर्तव्य पार पडू दे. झालं तुझं समाधान? हा, अजूनही आकाश तुमच्यासारख्या लोकांसाठी जीवावर उदार होतोय. हेच हवं होतं ना तुला? पैशासाठीच केलंच नाही सगळं. एक लक्षात ठेव, तुझ्या मुलाला वाचवायच्या नादात जर माझ्या मुलाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. बघितलं, जेव्हा तेव्हा हिची बाजू घेऊन भांडत असताना माझ्याशी तुम्ही तुमच्या भोळ्या बाबड्या मुलाला फसवलंय तिने. आता बोला. खरंच माझंच चुकलं. माणसाचं रंग ना वेळ आल्यावर कळतात, तेच खरं आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती वसुंधरा. नाही बाबा, असं नका बोलू. मी काय करू म्हणजे तुम्हाला पटेल की मी खरं बोलते. त्यावर विश्वास ठेवा बाबा. माझ्या मनात तुम्हा सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी फक्त आदर आणि प्रेम आहे. तरी खोटं बोललीसच ना? अगं, लहान बहिणीसारखं मानलं होतं मी तुला. आई जेव्हा जेव्हा ओरडल्या ना तेव्हा तेव्हा तुला पाठीशी घालत होते. इतका विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू त्याची ही अशी परतफेड केलीस. ही मला तर हे सगळं आधीपासूनच माहित होतं. आय मीन, काहीतरी घोळ आहे हे माहित होतं, पण ही इतकी मोठी फ्रॉड निघेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मलाच व्हायला हवं. काय, कुठे निघालीस? ही जायच्या गोष्टी करते, पळून जायच्या गोष्टी करते. ही जाऊ द्या. सोडू नका हिला. आकाशराव एकटे नाही, मला जाऊ दे. नाही 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 नाही, अरे पोलिसांना फोन करा तो. आपले पैसे घेऊन
बोल. मॅडम तो पैसे घेऊन आलाय. गुड. तुला माहिती आहे काय करायचं ते. हो मॅडम, काम तमाम. झालं की कळव. ओके मॅडम. बनी, बनी कोणी आहे का? अरे कोणी आहे का इथे? ये बॅग तिकडेच ठेव आणि निघ. बनी कुठे? बनी घरी पोहोचेल, तू निघ. चाल. नाही, मला आधी बनीला बघायचं, त्याशिवाय पैसे देणार नाही. ये मरायची खास सुटली का रे तुला? हे तुम्हाला हवं ते करा, पण मी पैसे देणार नाहीये. मला आधी बनी हवाय माझा. आई बाबा, आजी आजी आई बाबा कुठे सांग ना. माझ्याजवळ येऊ नको बनी, लांब जा. लांब जा. बनी ये बा. तुझा बनी इकडे नाहीये, घरी पाठवलाय त्याला. विचार फोन करून. दादाचा फोन आहे. स्पीकर ऑन कर. हो हो. हा दादा. हॅलो अखिल, बनी घरी आला? हो हो पोचला. तो ठीक आहे ना? त्याला काही लागलं वगैरे नाही? हो 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 तो ठीक आहे. ओके, मी घरी पोचतोय. हा, तुम्ही कुठेही जाऊ नका आणि काही करू नका. हा, शांत राहा. ओके बाय. ओके, बाय बाय. कन्फर्मेशन मिळालं ना? मग आता पैसे ठेव आणि निघ.